ही वक्तव्य 350-400 वर्षानंतर होतात की तुमच्यावर जर शत्रू राज्य करून येत असेल तर पहिला वाद त्यानं केला पाहिजे, हा नियम आहे का? माझा जीव वाचवायचा आहे, मला धर्म वाचवायचा आहे, तर पहिला वाद मी केलं तर काय प्रॉब्लेम आहे? म्हणून शिवाजी महाराजांनी कोतळा पाडला याचं जेवढं अभिनंदन करेल तेवढं कमी आहे, कारण तो फक्त एका माणसाचा, एका व्यक्तीचा कोतळा नव्हता, तो व्यवस्थेचा कोतळा त्यांनी बाहेर काढला होता. 350-400 वर्षाचा जो काही अन्याय होता, त्या अन्यायाचा तो कोतळा बाहेर काढला होता. म्हणून शिवाजी महाराज व्यक्ती म्हणून समजून घेताना त्यांना एका धर्माच्या बंधनात, आता ते म्हणतात की मी मगाशी म्हणले हिंदवी स्वराज्य सम्राट, हिंदू सम्राट नाही म्हणले, हिंदू हृदय सम्राट पण नाही म्हणले, हिंदवी स्वराज, अखंड भारताचं स्वप्न आणि राष्ट्राबद्दल प्रेम जर कुणी महाराणा प्रताप नंतर 15व्या शतकानंतर जर कुणी केलं असेल, 16वं शतक अख्खं निरंतर गेलंय, अंधारात गेलंय. 17व्या शतकाच्या याला राष्ट्रप्रेमाबद्दल फलन नाही ऐकला शिवाजी महाराजांनी लोक एकत्र केली. किती लोक, कशी लोक एकत्र केली की त्यांचे आप्तस्वरूपी गेले. जेदे बांधल असतील, भोसले जाधव असतील, की मराठी समाज मनगट मुघलांची, कधी कुतुबशाही, कधी आदिलशाही, कधी मुघलांकडे चाकरी करत, त्यांना त्यांच्या मनगटात दम नव्हते का? खूप हुशार हे होते, पण त्यांचा सगळी ताकद कुठे खर्ची पडत होती? एकमेकांशी भांडण. जेंदे बादल पिढ्यानपिढ्याचं वय, लग्नाच्या पंक्तीत त्यांनी एकमेकांना कापून काढलेले. जाधव भोसले हत्तीवरनं भांडणं, मुघलांच्या दरबारात मेवणे मृत्युमुखी पडले. हे सगळं जिजाऊ मातांनी त्या बाल शिवाजीच्या मनावर फसवून त्याला आपापसातले वाद भेटण्यापेक्षा आपल्या मोगली साम्राज्याकडे बघितलं पाहिजे, हे त्यांनी केलं. म्हणून राजा रामदेवराव असेल किंवा त्याच्या पूर्वीचे चौलराजे असतील, अख्ख्या हिंदुस्थानात चौलराजांनी, म्हणजे कंबोडियातलं मंदिर चौलराजांनी बांधलेलं आहे. रामदेवरायांच्या काळात अजिंठा वेरूळ निर्माण झाले, खूप श्रीमंत राजे होते, पण त्यांना मोगली साम्राज्याचं किंवा त्यांचं आक्रमण कधी त्यांनी सिरियसली घेतलं नाही. म्हणून राजा रामदेवरायांच्या काळात जरी भारत समृद्ध असला तरी अल्लाउद्दीन खिलजीनं त्यांचा अनेक वेळा पराभव केला. ही सगळ्यांना एकवटून आणण्याची, राष्ट्रप्रेमाबद्दल जागृत करायची, आपण सगळे एक झालो तर हा परकीय आपल्यावर राज्य करणार नाही, ही जी भावना निर्माण केली ती शिवाजी महाराजांनी निर्माण केली. म्हणून शिवाजी महाराज महान. ही भावना आज पुन्हा एकदा आपल्याला, आणि 350 वर्ष एकत्र बांधून ठेवले, आज पुन्हा एकदा त्याची गरज आहे. पुढची 350 वर्ष सुद्धा ही भावना या व्यक्तिमत्वाच्या चरित्रातून आपल्याला बघायला मिळेल. म्हणून ती जिद्द, राष्ट्रप्रेम, ती जी निर्धार आहे तो आपण राखला पाहिजे. तर हा फक्त एक बाजू झाली. आता मध्ये आपल्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, त्या पण प्रशासकीय अंगाने सांगतो तुम्हाला की पहिला मराठी राजभाषा कोश हा शिवाजी महाराजांनी निर्माण केला. ही दूरदृष्टी शिवाजी महाराजांची. महसूल पद्धती अण्णाजी दत्तो, त्याच्या आधी दादोजी कोंडदेव यांनी प्रतवार, जमिनीची प्रतवार केली आणि जमिनीच्या प्रतवारीनुसार आणि तिच्या आकारमानानुसार महसूल पद्धती ही शिवाजी महाराजांच्या काळात निर्माण झाली. ती पद्धत आजही आपण वापरतो. 7/12 हा जो काय आहे, ती टीव्ही मालिकांनी अण्णाजी दत्तोची प्रतिमा काय केली त्याच्यावर जाऊ नका. अण्णाजी दत्तो हा महसुलातला एकदम जाणकार माणूस होता, किंबहुना तो त्याचा तज्ञच माणूस होता. ती पद्धत आजही आपण वापरतो. जातीपातीचं राजकारण शिवाजी महाराजांनी कधी केलं नाही, धर्माचं राजकारण केलं नाही, कारण अत्यंत कौशल्याच्या जागेवर किंवा मोठ्या जागेवर त्यांच्याकडे मुस्लिम समाजातली पण लोक होती. त्यांचा तोफखान्याचा प्रमुख मुस्लिम होता, त्यांच्याबरोबर आग्र्याला त्यांच्या जागेवर मदारी बेंदर होता, ज्याला जर ठरवलं असतं त्यानं तर औरंगजेबानं त्याच्या 40 पिढ्यांना पोचलं असतं, मोठं केलं असतं जर त्यांना सांगितलं असतं की शिवाजी महाराज कुठल्या मार्गाने, पण त्यांच्यासाठी बलिदान देणारा मदारी बेंदर होता. म्हणजे धर्माचा विषयच नव्हता त्यांच्याकडे. तुम्ही आम्ही त्यांना धर्मात अडकवलंय, ती दोघी तरुण मुलांना तुम्ही भडकून घेऊ नका, म्हणून मी इथं विषय मांडला.
ते तुमच्या पुढे ते हे नाही. तुम्हाला फक्त शिवाजी महाराजांचं या अंगाने अभ्यास करायचा आहे, व्यवस्थापनाच्या अंगाने अभ्यास करायचा आहे, तांत्रिक कौशल्याच्या आधाराने अभ्यास करायचा आहे. की आज कल्याणच्या खाडीत 17व्या शतकात शिवाजी महाराजांना मी आधुनिक नौदलाचे प्रमुख म्हणतो, आधुनिक नौदलाचे. कारण नौदल त्याच्या आधी आपल्या चौटराजांनी समुद्राच्या पार जाऊन कंबोडिया याच्यात मध्ये राज्य केले, पण आधुनिक नौदलाचे प्रमुख म्हणून शिवाजी महाराजांनी जे आरमार उभं केलं कल्याणच्या खाडीत, ते अत्यंत अवघड परिस्थिती होती. जी युरोपियन जागा होती ती खूप मोठी होती आणि जड होती, ती खोल समुद्रात चालायची. पण समुद्र किनाऱ्यावर जर वचक पाहिजे असेल तर हलकी आणि छापेमारी पद्धतीसाठी अनुकूल असलेली जहाज शिवाजी महाराजांनी स्थानिक कलाकारांकडून, कोपऱ्यांकडून सागवानी लाकडापासून बनवून घेतली. तलाफे, मछवा, गलबत ही शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली जहाज आहेत. आणि मग त्यांनी समुद्र किनाऱ्यावर, तो पहिला राजा होता मराठी की ज्यानं ओळखलं की समुद्र किनाऱ्यावर जर मी वचक ठेवला तर माझं परकीय आक्रमणापासून झालं. आणि आपण मागच्या वर्ष यामध्ये बघितलं की समुद्र किनाऱ्यावरची गस्त जर हटली तर तो कसा घेऊन काय करून गेला ते बघितले आपण. म्हणजे समुद्र किनारे त्यावेळेस त्या माणसानं ओळखलं की समुद्र किनाऱ्यावरची वचक किती महत्वाचं आहे. म्हणून शिवाजी महाराज हे द्रष्टेने तोफा, छोट्या तोफा लावण्याचं किंवा बंदुकांचं टेक्नॉलॉजी आपल्याकडे यावी ही शिवाजी महाराजांची मनोमनी इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या राजदरबारी येणाऱ्या व्यापाऱ्यांची त्याबद्दल माहिती घेत होते. आणि दुर्दैवानं शिवाजी महाराजांची ती दूरदृष्टी असून सुद्धा टेक्नॉलॉजीच्या दृष्टीनं परकीय सत्तांनी त्यांना ती टेक्नॉलॉजी दिली नाही आणि किंवा ते अडॉप्ट करू शकले नाही. आणि त्याचा तोटा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी रायगड जेव्हा जाळला गेला इंग्रजांकडून मोठ्या बोरपा डोंगरावर, रायगडच्या समोरचा जो डोंगर आहे त्या बोरपा डोंगरावर तोफा टाकून लांब पल्ल्याच्या रायगड 8 दिवस इंग्रजांनी जाळला. दुर्दैवानं त्यावेळेस असलेल्या सत्ताधीशांना महाराजांनंतर सुद्धा ती कामगिरी करता आली नाही, काही कारण असते. ही दूरदृष्टी त्या काळात जर महाराजांना बंदुका आणि तोफा मिळाल्या असत्या तर कदाचित चित्र किती वेगळा. शिवाजी महाराजांकडून आपल्याला गेस केलं पाहिजे, दूरदृष्टी शिकायला पाहिजे. गनिमी कावा, भौगोलिक रचनेचा इतका सुंदर अभ्यास असलेला राजा जगाच्या पाठीवर कुठं नाही. म्हणून आपल्या जे 12 किल्ले मध्ये ते युनेस्कोने त्याची प्रतिकृती बनवली आणि तिकडे ठेवली. आपल्या किल्ल्यांचा परराष्ट्रात अभ्यास होतो, कारण भौगोलिक रचनेचा अभ्यास आणि माझ्या पुंज साधनांमुळे मी त्या रचनेचा अभ्यास करून त्याचा फायदा करून मी तिथं गड किल्ले बांधतो काय आणि गनिमी कावा पद्धतीनं माझ्या त्या भौगोलिक रचनेचा फायदा घेतो काय. जर अफजल खानाचं युद्ध अफजल खान मारला गेल्यानंतर समोरासमोर झाला असतं, उघड्या मैदानावर झाला असतं तर कल्पना करा अफजल खानाची फौज किती होती, महाराजांची फौज किती होती. सिंहगडावर जेव्हा तानाजी चालून गेले फक्त 60 लोक होती, 350 60 अशा काही शेकडेच्या संख्येनं, म्हणजे हाताच्या बोटावर मोजणाऱ्या इतक्या सैनिकांच्या संख्येनं त्याने एवढ्या मोठ्या मुघली सैन्याबरोबर लढाई केली किंवा का समोरासमोर केली. ते गनिमी कावा युद्ध. आणि हे गनिमी कावा युद्ध हे कशामुळे त्यांना अंगी करावं लागलं तर त्यांची भौगोलिक रचना होती राज्याची, त्याच्यामुळे त्यांनी. म्हणजे प्रशासन चालवताना फक्त एकतर्फी लढाया जिंकून किंवा नुसतं तलवारी घालून काम होत नाही, ते अत्यंत सगळ्या बाजूने सर्वांगीण त्याचा विचार करावा लागतो. हे शिवाजी महाराजांकडून तुम्हाला शिकण्यासारखं आहे.